औरंगाबाद शहरातील मनोज आव्हाड या मातंग समाजाच्या तरुणाची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या झाली होती। त्याला न्याय मिळण्यासाठी व आरोपींना कठोर शासन होण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शिरूर येथे नगर पुणे हायवेवरील 17 कमांड पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शासन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। हे आंदोलन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहुजी शक्ती सेना कोअर कमिटी अध्यक्ष कैलास खंदारे, विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष हेमंत खंदारे, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता जगताप, शिरूर शहर अध्यक्ष विशाल जोगदंड, उपाध्यक्ष सचिन काळोखे, नानू भवाळ, आकाश पवार, पप्पू शेंडगे, महिला तालुका अध्यक्ष मोनिका जाधव, शहर अध्यक्षा संध्या जाधव, उपशहर अध्यक्षा बबई नाडे, पुणे जिल्हा कोअर कमिटी अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे, दत्ता साळवे, नागेश साळवे, नागेश शेलार, महिला जिल्हा अध्यक्षा फुलाताई थोरात, जिल्हा संघटक वनिता शेलार, संदीप नेटके, सागर पवार तसेच शेकडो शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी निवेदनाचा स्वीकार करत रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 2 किलोमीटरपर्यंत झालेली वाहतुकीची कोंडी सुरळीत केली। हे आंदोलन शिरूर शहर लहुजी शक्ती सेनेच्या पुढाकारातून करण्यात आले होते। या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। मोठं सोंग आहे असं ह्या राज्यामध्ये माझ्या समाजाचा युवक मनीष आव्हाड याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून भर दिवसा हत्या करतात आणि ती हत्या केल्याच्या नंतर सुद्धा आमच्या समाजाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही रस्ता रोकोचं आयोजन करतोय लोकशाही मार्गानं। आणि इथं आम्ही आंदोलन करत असताना इथलं स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा आमच्यावर मुस्कटदाबी करते। एक बाजूने कायदा आम्हाला न्याय देत नाही, एक बाजूने इथली समाज व्यवस्था आम्हाला न्याय देत नाही। आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने न्याय मागायचा प्रयत्न करतोय, चारही बाजूने आम्हाला दाबायचा प्रयत्न चाललाय। मी येत्या काळामध्ये इथल्या राज्य शासनाला ह्या पोलीस प्रशासनाला आपल्याद्वारे आव्हान करतो की आमच्या संयम आणि आमच्या शांततेची तुम्ही परिसीमा बघू नका, नाहीतर हा माग असला डेंजर राडा करील। ही तुम्हाला बारकारोड वाटतंय, ह्या राज्यातल्या सगळ्या रोड आम्ही पिटवून दिल्याशिवाय थांबणार नाही। हीच लहुजी शक्ती सेनेची गेल्या 20 तारखेला औरंगाबाद शहरामध्ये मनीष आव्हाडची निर्घृण हत्या करण्यात आली। कौर्याचा क्रूरपणाचा कळस या हत्येच्या पाठीमागे दिसून आला। संगनमताने कट कारस्थान रचून ही हत्या केल्या गेलीत आणि मग या हत्येच्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं काही गुन्हे जरी दाखल केलेले असले तरी अनेक गुन्हे डझनभर गुन्हे अजून त्याच्यामध्ये दाखल होऊ शकतात। त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होत असताना दहशत पसरवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक त्याचा छेड करण्याचा व्हिडिओ प्रसारित करण्याच्या माध्यमानं जो सायबर क्राईमचा गुन्हा आहे तो त्याच्यावर दाखल होऊ शकतोय। त्याचबरोबर त्याची एवढं मारहाण केल्याच्या नंतर छेड केल्याच्या नंतर त्याचं रक्त धुतल्या जाते, त्याचे कपडे बदलल्या जातात, म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होतो, तो गुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये होतोय। मांगीर बाबा की जय अशा पद्धतीचं एक वाक्य त्याच्या तोंडी घालण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय, धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न होतोय, तो गुन्हा सुद्धा त्याच्या प्रकरणामध्ये दाखल होऊ शकतोय। याच अनुषंगाने कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न असेल, सायबरचा क्राईमचा प्रयत्न असेल, ही अनेक डझनभर गुन्हे त्या प्रकरणामध्ये होऊ शकतात। सन्माननीय विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 20 तारखेपासून राज्यभर आंदोलनाची मालिका सुरू झालेली आहे आणि परवा पुणे जिल्हाधिकारी महोदया कार्यालयासमोर आंदोलन झालं। आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय। या आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्ट इशारा देतो इथल्या राज्यकर्त्याला, एकही खासदार, आमदार, मंत्री आणि विरोधी पक्षाचा नेता, एकही भडवा राजकारणी माणूस या प्रकरणावर बोलला नाही। पुरोगामित्वाची भाषा करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। राजकारण करताना मागायची मतं चालतात तेव्हा तुम्हाला हे दिसत नाही। काल परवा कुणी एक जननायक हिंदू जननायक म्हणून एक नालायक त्या ठिकाणी आला। अरे एक हिंदू तरुण मेला, लाज वाटली नाही तुला त्या ठिकाणी त्या घरी भेट देण्याची, एखादा शब्द बोलण्याची? दलितांची नेतेगिरी करणारी भडवे हरामखोर राजकारणासाठी बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि या दलित तुमचा एखादा युवक मेला त्या प्रकरणात या राज्यातला एकही दलित नेता बोलत नाही, एकही हिंदू नेता बोलत नाही, एकही पुरोगामित्वाची भाषा बोलणारा बोलत नाही, एकही धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलत नाही। आणि म्हणून या 9% धारकांचा सुद्धा आम्ही निषेध करतोय। या प्रकरणामध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून, रास्ता रोकोच्या माध्यमातून सन्माननीय कसबे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आव्हान करतोय आणि इशारा देतो शासनाला, सर्वच्या सर्व आरोपींना तात्काळ फासावर लटकवलं गेलं पाहिजे। त्यांना फासावर लटकवण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे। या प्रकरणामध्ये
ज्या पद्धतीने या राज्यातले वेगवेगळ्या पक्षाचे संघटनाचे समाज धुरींदर बोटावर तोंडावर बोट ठेवून गप्प आहे, त्याच पद्धतीने या राज्यातला मागानुसूचित जाती जमाती आयोग त्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे, त्याच्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. मात्र लहुजी शक्ती सेनेची अवलाद, मांगाची अवलाद मनेश सावळला न्याय मिळवून देण्यासाठी जोपर्यंत सर्वच्या सर्व आरोपींना आम्ही फासावर लटकवत नाही, असे किती आडवे आले तर सर्वांना आडवं करून इथल्या राज्यकर्त्यांना ही मांगाची अवलाद धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा आंदोलनाचा एक भाग एका ठिकाणी आहे. सावळला जर वेळीत न्याय मिळाला नाही तर लहुजी शक्ती सेना या देशातला 7 राज्यातला माग रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्या राज्यकर्त्यांना आमची दखल घ्यावी लागेल. मनेश सावळच्या प्रकरणाला न्याय द्यावे लागेल आणि चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतोय की या समाजाचा मनेश सावळ हत्याकांडाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतोय की हा दाबल्या जाणारा आवाज आपल्या माध्यमातून उचलावा, वर आणावा, तशी सुद्धा आव्हान वजा विनंती करतोय आणि सांगतोय जय लहुजी. विष्णुभाऊ कदमे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विष्णुभाऊ कदमे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लहुजी शक्ती सेना